नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. मी अशी आशा करते. मीच ती घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. मी केसांना ऑइल लावलेलं आहे, तर थोडंसं इग्नोर करा. सगळं ऑइल चेहऱ्यात उतरते, कारण माझे केसांवर प्रयोग चाललेले आहे. हेअरफॉल कमी व्हायचे नाव घेत नाही आहे, खूप जास्त वाढते. पण त्यासाठी मी अजून एक एक उपाय बनवला आहे, तर आपण ते पण बघूया. मी काय बनवलं आहे माझ्या केसांसाठी. सगळीकडे चर्चेत आहे आणि सगळ्यांना माहीत पण आहे. पण ते असून सुद्धा आज आपण बाहेरचं वातावरण बघूया की बाहेर काय चाललं आहे. तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की कंटिन्यू करा. बाहेर खूप पाऊस येत आहे. हिरवगार भरगच्च वातावरण झालेलं आहे. जीव हा तुझ्या सेवेत अर्पिला समर्थ, तूच माय बापांच काही. तर ही झाडे बघा, ह्याला कळ्या लागलेल्या आहेत तशी. इतका दिवस याला कळ्या नव्हत्या येत. खूप भारी झाडे आणि खूप भरगच्च झाडे. ह्याचं नाव कामिनी. फूल आल्यानंतर इतका मस्त वास येतोय ना, सांगायची सोय नाही. तर मी ही केसांसाठी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकताय मी काय बनवले केसांसाठी. हे वॉटर जेल आहे, येल्लो कलरचं दिसत असेल. तर हे मी घरच्या सामानामध्ये ह्याला बनवलेलं आहे. ह्याला आपण यूज पण करूया. तर हे जेल आहे, तर हे आहे ते आपण यूज करणार आहोत आपल्या केसांना. बघू शकताय तुम्ही हे काय आहे ते. मॅजिक वॉटर, आपण ह्याला मॅजिक वॉटर्स म्हणूया, कारण हे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त पडणार आहे. आणि मी आत्ताच जस्ट बनवलं आहे, अजून ट्राय नाही केलं, पण मी ट्राय करावं. आपले गुलाबजलची बॉटल असते का, मी त्यात हे भरून घेतलेलं आहे. तर हे काय आहे आपण बघूया. हे आहे मेथी दाणा, मी रात्रभर भिजत घातलेला. आणि कोण कोण उकळून घेतं, कोण कोण भिजत घालतं, पण मी ह्याला उकळूनच घेतलं नाही, कारण मला भिजत घालणे योग्य समजलं. कारण आपण उकळून घेतल्यानंतर ते कसं त्यात मॅश होणार आणि त्याचे जीवनसत्व आपल्या केसांपर्यंत कसे पोचणार. त्याचे कोंब वगैरे आपल्या मेथी जेव्हा पाण्यात टाकते तेव्हा ती फुगते आणि आपण पाण्यात उकळून घेतो तेव्हा ती हाय अशी राहते. फक्त तिचा कलर त्याच्यामध्ये ॲड होतो. माझा पर्सनल अनुभव, कलर फक्त मेथीचं त्यात ॲड होतं. आपण तेलामध्ये तळून घेतो ती गोष्ट वेगळी आहे, तेलामध्ये सर्वस्व काही येतं. पण असं पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जाग्यावर त्याचे कोंब असतं ना, ते कोंब उगवणारे मेथीचे, तर ते जाग्यावर दबले जातात आणि मग त्याचा यूज पण होत नाही. त्याच्यामुळं शक्यतो मेथी पाण्यात भिजायला घाला रात्रभर. मी रात्रभर पाण्यात भिजायला घातली मेथी आणि मग हिचा वापर करावा म्हटलं. खूप एक अन 2 दिवसात कुठलाच रिझल्ट भेटत नाही. आपल्याला सातत्य ठेवावं लागतं कंटिन्यू. इथे माझं खूप जास्त टक्कल पडले, त्यामुळे इथे मला खूप गिल्टी फील होते, कारण माझं खूप जास्त टक्कल पडले.
तर पूर्ण केसाला आपण हा स्प्रे मारून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. खूप बघू शकताय तुम्ही, खूप खूप पातळ केस झालेत. असे जागोजाग केस असले पाहिजे, दाटसर केस असले पाहिजेत. आत्ताच केसांची गळती लागल्या, म्हातारपणापर्यंत तर राहायचेच नाहीत केस. तशी एवढी चिमटी वेणी येते म्हटलं, म्हातारपणाला तर काय टाकलं पडतंय काय असं वाटतं. स्प्रेच करा जेणेकरून सगळ्या मुळाशी ते पाणी जाईल. मुळाशी पाणी गेल्यानंतर व्यवस्थितपणे ते मुळापर्यंत पोचेल. आणि आपण जेव्हा स्प्रे करून घेतो आपला, तेव्हा हलक्या हलक्या हाताने असं, फक्त हलक्या हलक्या हाताने असं मालिश करून घ्यायची. बघत काय यार, केसांची बेकार अवस्था झाली माझ्या. एक टाइम डोकं विसरायचा कंटाळा येत होता आणि आता एवढे दाट केस होते आणि आता विसरूच वाटत नाही, कारण गळत्यातच इतके ना सांगायची सोय नाही. आपण अशीच नवीन नवीन एक्सपिरियन्स केसांवरती करत राहणार आहोत. रिझल्ट भेटेल की नाही नक्की शेवटपर्यंत बघत राहा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जे आपण केसांच्या संदर्भात असणार आहेत. कारण बाईचं सौंदर्य हे केसांपासून असतं. केस खूप महत्त्वाचे आहेत. केसामुळे बाई अधिक खुलून दिसते. जर केसच नसतील तर काय, 4 केस घेऊन आपण कुठे मिरवणार, नाही का. तर ह्याच्या आधी पण मी एक तेल कसं बनवायचं हा पण व्हिडिओ पोस्ट केला. त्याला मला बराच रिस्पॉन्स आला, त्याबद्दल मनापासून आभारी मी सगळ्यांची. आणि हा नुसका पण ट्राय घ्या तुमच्या केसावरती. मी हा आधीपासून करते, पण एवढंच की मी हे कंटिन्यू करत नव्हते म्हणजे, आणि जास्त मला असं तेव्हा गरज वाटत नव्हती. नुकतेच केस थोडेफार गळत होते तेव्हा मी दुर्लक्ष केलं, पण आता असं फील होते तेव्हाच आपण बघितलं असतं तर आज आपले केस एवढ्या जास्त प्रमाणात गळले नसते. त्यामुळं रात्रभर मेथी दाणा भिजायला घाला आणि अशा प्रकारचं ऑइल बनवून घ्या तुमच्या केसांसाठी. ऑइलच म्हणायचं काय, आपल्यासाठी ऑइलच आहे. आपण महागडे प्रोडक्ट यूज करतो, त्याच्यामध्ये केमिकल वगैरे सर्व काय असतं, पण आपण जर आपल्याला माहीत पण नसतं की ती प्रॉपर गॅरंटीशी आहे की आपल्या केसांना सूट होईल की नाही, आणि आपले केस त्याने जातील का येतील हे आपल्याला ॲक्युरेट माहीत नसतं ना. आपण नुकतेच आपल्या केसांना आपण एकच ऑइल लावत असतो, आपण शॅम्पू वगैरे पण चेंज करत नाहीत. पण अचानक आपण चेंज करलं आणि नंतर ते ऑइल, शॅम्पू आणि जास्तच केस गळले तर मग अजून प्रॉब्लेम होतो आणि अजून जास्त टेन्शन यायला लागलं. म्हणून आपले घरगुती नुस्खे ट्राय करा, आणि घरगुती नुस्खे केल्यानंतरच मला वाटते आपल्याला योग्य मार्गदर्शन भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. मेथीमुळं हे नक्की काय होतं तर आपण जाणून घेऊया. मेथीमध्ये ओमेगा 3 असतं आणि ज्याने तुमचे हेअरफॉल कमी होतात, गळायचे, आणि केस कमी गळायचे कमी होतात ह्याने. हा आहे स्प्रे. हा कशाचा स्प्रे असेल नक्की ओळखा. तर हा स्प्रे आहे मेथी दाणा भिजवत घातलेला रात्रभर, आणि मी त्याचा हा स्प्रे बनवून घेतला आहे. तर आपले केस याने गळायचे थांबतात आणि आपल्याला एक चांगलं असं पोषण मिळतं आपल्या केसांना. तर आपण ह्या साईडला पण लावून घेऊया.